तू समझा? हाँ. नहीं, तू समझा नहीं. मतलबी हो जा जरा ग्रेट ओशिन वरचा, ग्रेट ओशिन रोड वरचा पुढचा स्पॉट आहे द 12 अपोस्टल्स. द 12 अपोस्टल्स. हे बघ काय लिहिलेलं आहे, खूप युनिक आहेत. 12 अपोस्टल्स ऑन द ग्रेट ओशिन. हे बघ किती सुंदर आहे ना हे निसर्गाची कमाल. कुणी कुणी हे ठिकाण पाहिलंय कमेंट मध्ये सांगा. ऑस्ट्रेलियामध्ये असाल तर तुम्ही हे पाहिलंय का? ग्रेट ओशन रोड जो आहे, जो मेलबर्न मधून आम्ही सुरू केला होता प्रवास, त्या प्रवासादरम्यान ग्रेट ओशन रोडचा हा एक पार्ट आहे. मतलबी हो जा जरा मतलबी. विशेष म्हणजे संध्याकाळचे 7:30 वाजून गेलेले आहेत आणि सूर्य अजून डोक्यावरतीच आहे असं म्हणायला काही हरकत नाहीये. एक्सक्यूज मी. थँक्यू. आणि हा नजारा तुमच्या भेटीसाठी मी आणलेला आहे. मस्त ऑस्ट्रेलिया. यही कहे ये पल जिंदगी का हमें. बऱ्याच देशांमध्ये सूर्य उशिरा मावळतो, बऱ्याच जणांना माहिती पण आहे. मला तोच अनुभव आलाय. आज ऑस्ट्रेलियाच्या ग्रेट ओशन रोड वरून प्रवास करतोय आणि त्यातल्याच एका स्पॉट वरती मी आलोय. तर मी तुम्हाला दाखवतो. आता रात्रीचे किती वाजलेले पहा, 8:40. रात्रीचे 8:40 झालेले आहेत आणि आपले सूर्यदेव बघा अजून ते टॉपवरती आहेत. सूर्यास्त होईल आता, सेट थोड्या वेळातच होईल, पण 8:30 वाजले तरी एवढी सनलाईट आहे इथं. आश्चर्य वाटतं आपल्याला. आपल्या इकडे किती जरी उन्हाळा असला तरी 7:30 वाजेपर्यंत सूर्य मावळलेला असतो. त्यामुळे आपल्याला अशा गोष्टींची सवय नाहीये. आता याच्यामध्ये होतंय का की 8:30 वाजेपर्यंत एवढा उजेड असेल तर, बट ऑब्विसली 12, 1, 2 वाजेपर्यंत आपल्याला झोपच लागणं अशक्य. खूप छान स्पॉट आहे. सूर्य आता मावळलेला आहे.